मनाचा प्रेमळपणा. आपलं मन जणू एक फुलपाखरूच. मनाचा प्रेमळपणा काय असतो हो? हा मनाचा प्रेमळपणा मी अनुभवला आहे. प्रत्येकाच्या मनांना जपणारे, एखाद्याला निस्वार्थ जीव लावणारे ते म्हणजे अण्णा आणि मामी. मी अण्णा मामींकडून बरंच काही शिकले. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ. या विचारांवर चालणारे अण्णा आणि मामी मी लहान असल्यापासून पाहते. ते नेहमी दुसऱ्यांना मदत करण्यास हजर राहतात. त्यांना दुसऱ्यांचं चांगलं व्हावं असंच वाटतं. मामीची काम करण्याची पद्धत खूप छान आहे. मामी स्वयंपाक खूप सुंदर बनवते. मी सुद्धा तिच्याकडून थोडं थोडं शिकले, पण तिच्या इतका चांगला स्वयंपाक बनवता येत नाही. मामीला वेगवेगळे पदार्थ करून खायला घालायला खूप आवडतात. मला आवडणारी तिच्या हातची स्पेशल डिश विचाराल तर तिची प्रत्येक डिश माझ्यासाठी स्पेशलच असते. म्हणजे मला तिनं बनवलेलं सर्वच आवडतं. मामीला नवीन काहीतरी करायला व शिकायला खूप आवडतं. ती नेहमी मला वेगवेगळ्या गोष्टींच्या टिप्स देत असते. मामीला गाणी ऐकायला, गुणगुणायला खूप आवडतात. ती एखाद्याला खूप जीव लावते. तिचा स्वभाव प्रेमळ आहे. अण्णांबद्दल काय सांगायचं? अण्णांकडून तर बरंच काही शिकले. अण्णा स्वतःच्या कामात खूप प्रामाणिक आहेत. अण्णांचं त्यांच्या कामातील नेटनेटकेपणा, शिस्तप्रिय, राहणीमान अगदी टापटीप असते. मी लहान असताना मामीसोबत गप्पा मारत बसत. अण्णा आले की गप्प बसत होते. अण्णांना घाबरत होते ना, परंतु हळूहळू मला अण्णांचा प्रेमळपणा जाणवला. मग मी तेव्हापासून अण्णांना घाबरत नाही. भीती आहे पण आदरयुक्त. अण्णा नेहमी सांगतात, जे काम करायचं आहे ते व्यवस्थित आणि प्रामाणिक केलं पाहिजे. अण्णा प्रत्येक काम मन लावून व प्रामाणिक करतात. मला अण्णा मामींच्या नात्याचा हेवा वाटतो, कारण हे एकमेकांना समजून घेतात, एकमेकांवर चिडत नाही. नात्यात हवा असणारा समजूतदारपणा, विश्वास हे त्यांच्यात आहे. माझा हितचिंतक कोण जर असं विचाराल तर अण्णा मामी. परिसाच्या सानिध्यात गेल्यावर लोखंडाचं पण सोनं होतं, तसं माझं झालं. मी लहान असल्यापासून माझं त्यांच्याकडे येणं जाणं असायचं. या दोघांच्या व्यक्तिमत्वाचा माझ्यावर थोडा थोडा प्रभाव पडत गेला. त्यामुळेच मला चांगलं वळण, चांगल्या सवयी लागत गेल्या. अण्णा मामी दुसऱ्यांच्या मनाचा प्रेमळपणा खूप जपतात. म्हणूनच म्हणते मी पाहिलेला मनाचा प्रेमळपणा. लेखिका प्रियांका जाधव. तुम्हाला हा लेख जर आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून